हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्तशी गाड्यावर किंवा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते त्या पद्धतीची गरमागरम पुरी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बघा, पहिल्यांदा तर इथं मी 3 मीडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यावरची साल काढून घेतली आणि बटाटे बघा या पद्धतीने मी अगदी मोठ्या आकारात अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बघा इथं भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मीडियम साईजचा कांदा छान असा बारीक कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला, त्यानंतर 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा मी छान ठेचून घेतला आहे। इथं मी थोडे खडे मसाले घेतलेत। त्यानंतर अर्धी वाटी इतकं मटार घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता आणि कट केलेली कोथिंबीर घेतली आहे। आता भाजी बनवण्यासाठी बघा इथं पहिल्यांदा कढईमध्ये मी 2 ते 3 पळी इतकं तेल टाकले, छोट्या पळीने। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातली आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची। त्यानंतर यामध्ये बघा खडा मसाला घालते आहे। खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्याचसोबत बघा इथं ठेचलेला आलं लसूण घातलं आहे, थोडा कढीपत्ता आणि कट केलेला कांदा घातला। आता हे सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे। आता यामध्ये मी कट केलेला टोमॅटो घालून घेते। कांदा आणि टोमॅटोसुद्धा बघा 1 मिनिटासाठी मी छान असं फ्राय करून घेतलं आहे। त्यानंतर बघा इथं माझ्याकडे थोडे मटार होते, ते मी मटारसुद्धा घातलेत। तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही थोडेसे मटार जास्त घाला किंवा नाही घातली तरीही चालतील, ते टोटली। त्यानंतर यामध्ये बघा मसाले घालून घेतलेत। इथं मी घरगुती साठवणीचं काळं तिखट 1 चमचा घातलं आहे, थोडंसं लाल तिखट, त्याचसोबत बघा थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडासा चिकन मसाला घातला आहे। इथं मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि तिखटाचं प्रमाणसुद्धा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले घालून मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर बघू शकता मस्त असं मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये बघा उकडून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा मी यामध्ये घातला आहे। बटाटा यामध्ये घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी 1 छोटा ग्लास इतका पाणी घातलेला आहे। इथं तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घाला। त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा घातले। मीठ घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनिटासाठी बघा फुल गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची। आणि भाजी दाटसर होण्यासाठी बघा यामध्ये मी 1 चमचा इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। कूट यामध्ये घालणं टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला जर कूट घालायचं नसेल तर यामध्ये काय करायचं, थोडासा जो बटाटा आपण उकडून घेतलेला आहे त्याला अगदी छान असा बारीक मॅश करून घ्यायचा आणि तो यामध्ये घालायचा। त्यामुळे सुद्धा काय होतं बघा आपली भाजी छान अशी दाटसर होते। इथं मी 1 चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि पहिल्यांदा बघा 3 ते 4 मिनिटासाठी फुल गॅसवरती मी भाजी शिजवून घेतली आणि नंतर मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी बघा भाजी छान अशी शिजवून घेतली। त्यामुळं काय होतं, मीडियम गॅसवरती शिजवून घेतल्यामुळं बघा आपल्या भाजीला छान अशी तर्री येते। इथं आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। आता आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे। तर पुरी बनवून घेण्यासाठी बघा इथं मी एका प्लेटमध्ये अंदाजे 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये बघा मी रवा वगैरे अजिबात वापरणार नाही। इथं मी फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचा इतका बारीक रवासुद्धा घालू शकता। तर गव्हाच्या पिठामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून बघा याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेणार आहे। आपण नॉर्मली चपाती बनवताना जशी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची बघा इथं मी कणिक मळून घेते आहे। बघू शकता या पद्धतीने मी छान अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून बघा ही कणिक मी अशीच 3 ते 4 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहे। त्यामुळं काय होतं आपली पुरी छान अशी टमटमीत फुगते बघा। 3 ते 4 मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलं आहे आणि यावरती 1 चमचा इतकं तेल टाकून बघा परत एकदा ही कणिक 1 मिनिटासाठी छान अशी मळून घेणार आहे। त्यानंतर बघा पुरी बनवण्यासाठी इथं मी पहिल्यांदाच लाट्या तयार करून घेते आहे। म्हणजे काय करायचं बघा अगदी थोडंसं कणकेचं गोळं, म्हणजे ज्या पद्धतीने आपला पेढा असतो बघा सेम त्या पद्धतीचे पेढ्याच्या आकाराचे इथं आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने इथं मी सगळे गोळे बनवून घेतलेत। तुम्हाला हवं असेल तर बघा तुम्ही डायरेक्ट एक चपाती लाटून घेऊ शकता आणि बघा एखादी छोटी वाटी किंवा छोट्या प्लेटच्या साहाय्याने बघा त्या चपातीच्या छोट्या पुऱ्या पाडून घेऊ शकता। पण इथं मी एक करून अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घेते आहे।
बघू शकताय मी पहिल्यांदा इथं 4 ते 5 अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि इथं मी पुरी लाटायला घेतली होती तोपर्यंतच इथं बघा मी गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. इथं कढईमध्ये बघा छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये बघा मी एक एक करून पुऱ्या सोडून घेते आहे. बघू शकताय पुरी तेलामध्ये सोडताच आपली पुरी बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे. कधीही पुरी फ्राय करताना बघा तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर काय होतं आपली पुरी बघा छान टम्म फुगत नाही आणि त्याचसोबत बघा अगदी तेलकट होते. त्यामुळं काय करायचं तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामुळं काय होतं आपली पुरी बघा जास्त तेलकटही होत नाही आणि त्याचसोबत मस्त अशी टम्म फुगलीही जाते बघा. आता बघा त्याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या पुरीसुद्धा बनवून घेते आहे. बघू शकताय त्याच पद्धतीने बघा मी एक एक करून छान अशा पुऱ्या लाटून घेते आहे आणि तेलामध्ये बघा एक एक करून पुरी सोडून घेते आहे. तर किती मस्त अशा आपल्या पुऱ्या फ्राय व्हायला लागलेल्या आहेत बघा. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बघा पुरी फ्राय करून बघा, म्हणजे पुरी बनवून बघा. इथं मी अजिबात रवा किंवा बेसन वगैरे काहीही वापरलेलं नाही, फक्त गव्हाच्या पुऱ्या आहेत. तरीसुद्धा बघा छान टम्म फुगल्यात. तर इथं बघा आपले मस्त अशा पुऱ्यासुद्धा फ्राय करून झालेल्या आहेत. इथं मी तुम्हाला एक प्लेट वाढून दाखवते. बघू शकताय प्लेटमध्ये इथे मी बटाट्याची भाजी घेतली आहे आणि भाजी बघू शकताय किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे. रंगसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. इथं आपण अजिबात बघा फूड कलर किंवा काश्मीरी लाल तिखट वगैरे वापरलेलं नाही. नॉर्मली घरच्या तिखटाची भाजी बनवली आहे तरीसुद्धा मस्त असा भाजीला रंग आला आहे. आणि त्यासोबतच बघा पुऱ्यासुद्धा छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि 10 ते 15 मिनिट झालं बघा मी या पुऱ्या फ्राय करून घेतल्यात. तरीसुद्धा पुरी अगदी आहे तशी टम्म फुगलेली आहे. अजिबात बघा नरम वगैरे पडलेली नाही. तरी तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरच्या घरी मस्त अशा पुरी भाजीचा बेत नक्की बनवून बघा. आणि तर तुम्हाला आजची आपली पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.